या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला मोक्ष संन्यास योगाबद्दल सांगतात. कधी विचार केलाय जीवनात काय सोडायचं आणि काय धरून ठेवायचं हेच सगळ्यात मोठं युद्ध असतं. कुरुक्षेत्र फक्त रणांगण नाही, ते आपल्या मनात रोज चालणारं युद्ध आहे. आणि आज तू त्या द्विधेत उभा आहेस. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्याग म्हणजे काम सोडणं नाही, तर त्या कामाच्या फळाची आस सोडणं. कारण जो माणूस अपेक्षांमध्ये अडकतो तो कधीच खऱ्या आनंदाला स्पर्श करू शकत नाही. प्रत्येक माणूस 3 शक्तींनी चालतो, सत्व, रज आणि तम. सत्व तुला प्रकाशाकडे नेतं, रज तुला धावायला लावतं आणि तम तुला अंधारात अडकवतं. आता प्रश्न एकच, तू कोणत्या शक्तीच्या हातात आहेस? तू जे काम करतोयस ते खरंच कर्तव्य म्हणून करतोयस की फक्त पैशासाठी, नावासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी? कारण जेव्हा कामाचं कारण बदलतं तेव्हा आयुष्याची दिशा पण बदलते. प्रत्येक कर्माचं एक चक्र आहे. जे तू करतोस ते परत तुझ्याकडे येणारच. शंका ही माणसाची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. पण ज्ञान तुला उभं करतं, लढायला शिकवतं आणि जिंकायला भाग पाडतं. भीतीवर विजय मिळवायचा आहे तर सत्याचा सामना कर. कारण जेव्हा तू सत्य पाहतोस तेव्हा भीती आपोआप नाहीशी होते. बुद्धी 3 प्रकारची असते. एक जी योग्य आणि अयोग्य स्पष्ट ओळखते, दुसरी जी सगळं गोंधळून टाकते आणि तिसरी जी अंधारातच राहते. ज्याचं मन शांत आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, कारण बाहेरचं जग कधीच स्थिर नसतं, पण जो आतून स्थिर आहे तो कधीच ढळक नाही. जीवनाचं रणांगण तुझ्यासमोर उभा आहे. प्रश्न शत्रूंचा नाही, प्रश्न तुझ्या निर्णयाचा आहे. तू पळणार की उभा राहून लढणार? पुढच्या पार्टसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.